नमस्कार. आपल्याला आपला इतिहास कसा कळतो नाही का? म्हणजे गोष्टींमधून, दगडांवर कोरलेल्या लेखांमधून की जुन्या पुस्तकांमधून? तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. इयत्ता 10वीच्या इतिहासाचं प्रकरण दुसरं, इतिहास लेखन भारतीय परंपरा, आणि त्यातला हा आहे भाग पहिला. आपण अगदी सुरुवातीपासून बघणार आहोत की प्राचीन भारतात इतिहास कसा लिहिला गेला, कसा जपला गेला. म्हणजे अगदी तोंडी सांगितल्या जाणाऱ्या कथांपासून ते थेट राजांच्या चरित्रांपर्यंतचा प्रवास. आणि हो, हे प्रकरण परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे चित्र ओळखा किंवा टिपा लिहा असे प्रश्न यातून हमखास येतात. चला तर मग सुरुवात करूया. तर या आपल्या प्रवासात आपण नक्की काय काय बघणार आहोत? आपण एकूण 6 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. पहिला टप्पा म्हणजे तो काळ जेव्हा काही लिहिलं जात नव्हतं, सगळं तोंडी चालायचं. मग आपण बघू हडप्पा लिपीचं रहस्य काय आहे. त्यानंतर येईल पहिला वाचता येण्याजोगा इतिहास. मग आपण दगडांपलीकडे जाऊन नवीन स्रोत कोणते आहेत ते पाहू. त्यानंतर चरित्र म्हणजे इतिहास कसा बनला हे समजून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी जे महत्त्वाचे आहे त्याचा एक मस्त सारांश घेऊ. तर असा आपला आजचा रोडमॅप आहे. ही जी टाइमलाईन आहे ना, ती आपल्याला एका नजरेत हजारो वर्षांचा प्रवास दाखवते. आपला प्रवास सुरू होतोय वैदिक काळात, जिथे सगळं ज्ञान फक्त तोंडी पठणातून जपलं गेलं. तिथून आपण येतो हडप्पा संस्कृतीत, म्हणजे साधारणपणे इसवी सन पूर्व 3ऱ्या सहस्त्रकात. इथे लेखन होतं, पण ते आपल्याला अजून वाचता आलेलं नाहीये, ते कोडच आहे. खरा टर्निंग पॉइंट येतो इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात, सम्राट अशोकाच्या काळात. इथे आपल्याला पहिल्यांदा वाचता येणारे शिलालेख मिळतात. मग हळूहळू इसवी सनाच्या पहिल्या शतकात नाणी, शिल्प असे वेगवेगळे पुरावे मिळायला लागतात. आणि शेवटी 7व्या शतकात येतं हर्षचरित, पहिलं खरंखुरं चरित्र, ज्याने इतिहास लेखनाला एक पूर्णपणे नवी दिशा दिली. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, लिखित शब्दांच्या आधी, म्हणजे भारतीय इतिहास लेखनाचा मूळ पाया. कधी विचार केलाय का की ज्या काळात कागद, पेन काहीच नव्हतं, तेव्हा लोक आपला भूतकाळ कसा लक्षात ठेवत असतील? उत्तर खूप सोपं आहे, बोलण्यातून आणि ऐकण्यातून. म्हणूनच भारताच्या इतिहास लेखनाचा पाया हा लिहिलेल्या शब्दांवर नाही, तर बोललेल्या शब्दांवर रचलेला आहे. अच्छा, मग ह्या मौखिक पठणात म्हणजे तोंडी सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये नेमकं असायचं तरी काय? तर यात फक्त देवांच्या कथा नसायच्या बरं का. यात होत्या आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या आठवणी, त्यांच्या शौर्याच्या गाथा. मग होत्या काही पौराणिक कथा, आणि सगळ्यात महत्त्वाचं, समाजात जे मोठे बदल झाले त्या बदलांच्या आठवणी. आणि हे सगळं कसं जपलं जायचं? तर पिढ्यानपिढ्या गुरु शिष्यांना सांगायचे, वडील मुलांना सांगायचे, आणि अशा प्रकारे बोलल्या जाणाऱ्या शब्दांनीच भारताचा सुरुवातीचा इतिहास जिवंत ठेवला. हेच आहे आपल्या इतिहास लेखनाचं मूळ. तर या तोंडी परंपरेनंतर लेखनाचा पहिला पुरावा आपल्याला सापडतो, तो म्हणजे हडप्पा संस्कृतीत. या संस्कृतीने आपल्याला अक्षरं तर दिली, पण त्यासोबतच एक असं रहस्य दिलं जे आजपर्यंत कोणीही उलगडू शकलेलं नाही. हडप्पा लिपीचं हे कोड आहे ना, ते खूपच इंटरेस्टिंग आहे. आपल्याला हे नक्की माहीत आहे की साधारणपणे इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासूनच भारतात लिहिण्याची कला होती. हे कशावरून कळतं? तर उत्खननात सापडलेल्या मुद्रांवरून, म्हणजे सील्सवरून. पण गंमत अशी आहे की इतकी वर्ष झाली तरीही ही अक्षरं काय सांगतात, याचा अर्थ काय, हे अजूनही कुणालाच कळलेलं नाहीये. इतिहासकारांसमोर हे एक खूप मोठं आव्हान आहे. विचार करा, आपल्याकडे हजारो पानांचं पुस्तक आहे, पण आपल्याला त्याची भाषाच येत नाहीये. हडप्पा लिपीचं अगदी तसंच काहीसं आहे. मग प्रश्न येतो की जर हडप्पा लिपी आपल्याला वाचताच येत नाही, तर मग भारतातला सगळ्यात जुना वाचता येण्याजोगा लिखित पुरावा कोणता? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं मौर्य काळात, जिथे इतिहास लेखनानं एक मोठी झेप घेतली. आणि ते पुरावे म्हणजे सम्राट अशोक मौर्य यांचे शिलालेख, साधारणपणे इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात. या सम्राटाने आपले आदेश आणि संदेश फक्त कागदावर नाही, तर थेट दगडांवर आणि मोठमोठ्या स्तंभांवर कोरले. का? जेणेकरून ते कायम टिकतील. आणि ते खरंच टिकले. हा मुद्दा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, भारतातील सर्वात जुने वाचता येणारे लिखित ऐतिहासिक दस्तावेज हे सम्राट अशोकाच्या काळातील आहेत. आता आपण एका अशा पुराव्याकडे वळणार आहोत जो परीक्षेमध्ये चित्र ओळखण्यासाठी हमखास विचारला जातो. हा आहे सोहगौडा ताम्रपट, आणि तो आपल्याला मौर्य काळाबद्दल खूप काही सांगून जातो. हे चित्र जरा नीट बघा, कारण यावर प्रश्न येऊ शकतो. हा आहे सोहगौडा ताम्रपट. तो कुठे सापडला? तर उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर जिल्ह्यात. हा मौर्यकालीन आहे आणि याची लिपी आहे ब्राह्मी. यावर आपल्याला काही चिन्ह दिसतात. एक कठड्यातलं झाड आहे, एक पर्वत आहे, पण यातलं सगळ्यात महत्त्वाचं चिन्ह आहे ते म्हणजे 4 खांबांवर उभी असलेली ही रचना. हे दुसरं तिसरं काही नसून हे आहे धान्याचं कोठार. आता या चित्रातलं सर्वात महत्त्वाचं चिन्ह म्हणजे हे धान्याचे कोठार.
बरं, या कोठाराचा उद्देश काय असतो हे या ताम्रपटाचा अर्थ समजून घेण्यासाठी खूप आवश्यक आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर कोठार म्हणजे धान्य साठवण्याची जागा, एक प्रकारचं गोदाम. पण मग या धान्याच्या कोठाराचं चिन्ह इतकं महत्वाचं का आहे? कारण या ताम्रपटावर राजाचा एक स्पष्ट आदेश कोरलेला आहे. तो आदेश आहे, कोठारातील धान्य काळजीपूर्वक वाटले जावे. हा जरी एक साधा आदेश वाटत असला तरी तो आपल्याला त्या काळातल्या प्रशासनाबद्दल एक खूप मोठी गोष्ट सांगतो. मग विचार करा, राजाला असा आदेश देण्याची गरज का पडली असेल? तर इतिहासकारांच्या मते हा ताम्रपट दुष्काळासारख्या संकटाच्या वेळी तयार केला गेला असावा. या एका छोट्याशा आदेशावरून आपल्याला कळतं की हजारो वर्षांपूर्वी मौर्य काळातलं प्रशासन किती दूरदृष्टीचं होतं. ते येणाऱ्या संकटाची आधीच तयारी करत होते आणि जनतेसाठी अन्नधान्याची सोय करत होते. त्यामुळे हा ताम्रपट प्राचीन भारताच्या सुशासनाचा एक उत्तम पुरावा आहे. तर आत्तापर्यंत आपण मौर्य काळातल्या दगडांवरील आणि ताम्रपटांवरील नोंदी पाहिल्या. आता आपण वेळेत थोडं पुढे जाऊया आणि बघूया की इसवी सनाच्या पहिल्या शतकानंतर इतिहासाचे पुरावे कसे आणखी वैविध्यपूर्ण बनले. या दोन काळातला फरक अगदी स्पष्ट आहे. बघा, अशोक काळात इतिहास मुख्यत्वे दगड आणि स्तंभांवर कोरला जायचा. पण काही शतकांनंतर म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून चित्र बदललं. आता इतिहास आपल्याला नाण्यांवर, धातूंच्या मूर्त्यांवर, शिल्पांवर आणि हो, ताम्रपटांवरही सापडू लागला. म्हणजे काय तर इतिहासाचे स्रोत अधिक श्रीमंत आणि विविध झाले. अच्छा, मग या नवीन स्रोतांमधून इतिहासकारांना नेमकं काय मिळतं? तर खूप काही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजांच्या अचूक तारखा मिळतात, ज्यामुळे घटनाक्रम लावणं सोपं होतं. त्यांच्या वंशावळी कळतात, कोणत्या राजाचा मुलगा कोण होता हे समजतं, राज्याचा विस्तार कुठपर्यंत होता हे समजतं आणि प्रशासन कसं चालत होतं याचे तपशील मिळतात. एवढंच नाही तर त्या काळातलं समाजजीवन आणि अगदी हवामान कसं होतं याचाही अंदाज बांधता येतो. थोडक्यात सांगायचं तर इतिहासाचं चित्र अधिक स्पष्ट आणि तपशीलवार बनतं. आता कोरीव लेखांसोबतच प्राचीन भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी साहित्य हा एक प्रचंड मोठा खजिना आहे. रामायण आणि महाभारत यांसारखी महाकाव्ये, पुराणे तसंच जैन आणि बौद्ध ग्रंथ हे जरी धार्मिक असले तरी ते आपल्याला त्या काळातील समाज, रीतिरिवाज आणि राजकीय परिस्थितीबद्दल खूप महत्त्वाची माहिती देतात. याशिवाय भारतीय लेखकांनी लिहिलेले वृत्तांत आणि परदेशातून आलेल्या प्रवाशांनी लिहिलेली प्रवासवर्णनं आपल्याला घटनांची सत्यता पडताळून बघायला मदत करतात. आता आपण प्राचीन इतिहास लेखनातील एका क्रांतिकारी बदलाकडे वळणार आहोत. हा तो बदल होता जिथे इतिहासाचा केंद्रबिंदू घटनांवरून व्यक्तींकडे सरकला आणि तो बदल म्हणजे चरित्राचा उदय. आणि हा महत्त्वाचा बदल एका विशिष्ट काळात घडला. तो काळ होता इसवी सनाचं 7वं शतक. हा एक महत्त्वपूर्ण वळणबिंदू होता, हे लक्षात ठेवा. हा महत्त्वाचा बदल घडला इसवी सनाच्या 7व्या शतकात आणि हा या धड्यातला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. या काळात बाणभट्ट नावाच्या राजकवीने हर्षचरित नावाचा ग्रंथ लिहिला. हे राजा हर्षाचं चरित्र होतं आणि खरं सांगायचं तर ह्या एका ग्रंथानं भारतीय इतिहास लेखनाची दिशाच बदलून टाकली. मग ह्या चरित्रात असं काय खास होतं? हे खास होतं कारण ह्यात फक्त राजाची स्तुती नव्हती. बाणभट्टाने राजा हर्षाच्या काळातलं सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवन कसं होतं ह्याचं एक खरंखुरं वास्तववादी चित्र उभं केलं. इतिहास आता फक्त राजांच्या पराक्रमाच्या कथांमधून बाहेर पडून समाजाचा आरसा बनत होता. चला तर मग आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्यातील परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पाहूया. रिव्हिजनसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला 4 महत्त्वाचे टप्पे लक्षात ठेवायचे आहेत. पहिला, हडप्पा लिपी, जी अस्तित्वात होती पण अजूनही एक गूढच आहे. दुसरा, सम्राट अशोकाचे शिलालेख, जे भारतातील सर्वात जुने वाचता येणारे ऐतिहासिक पुरावे आहेत. तिसरा, सोहगौडा ताम्रपट, जो मौर्यकालीन दुष्काळ नियोजनाची साक्ष देतो. आणि चौथा, बाणभट्टाचे हर्षचरित, ज्याने वास्तववादी चरित्र लेखनाची सुरुवात केली. पुढच्या भागात आपण मध्ययुगीन भारताचे इतिहास लेखनाचा अभ्यास करू. आणि हो, परीक्षेसाठी सोहगौडा ताम्रपट कुठे सापडला हे नक्की लक्षात ठेवा. जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी. विचार करा, दगडावर कोरलेल्या राजाच्या आदेशांपासून ते एखाद्या व्यक्तीच्या सविस्तर चरित्रापर्यंत इतिहास लिहिण्याच्या या बदलत्या पद्धतीमुळे भूतकाळाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलला असेल? आपण काय नवीन आणि वेगळं शिकू शकलो याचा नक्की विचार करा. भेटूया पुढच्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रकरण 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा याच्या दुसऱ्या भागामध्ये. मागच्या भागात आपण प्राचीन काळात इतिहास कसा लिहिला जायचा हे पाहिलं.
पण आता आपण भारतीय इतिहासाच्या एका अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे सगळंच बदलणार आहे. तो म्हणजे मध्ययुगीन कालखंड. हा तो काळ आहे जेव्हा भारताच्या राजकारणात समाजात खूप मोठे बदल झाले आणि साहजिकच त्याचा परिणाम इतिहास लिहिण्याच्या पद्धतीवर आणि त्याच्या उद्देशावरही झाला. एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीनं हा भाग खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. कारण यात जे लेखक आणि त्यांचे ग्रंथ आहेत ना, त्यावर जोड्या जुळवा किंवा चुकीची जोडी ओळखा असे प्रश्न हमखास येतात. तर आपण सुरुवात करणार आहोत 12व्या शतकापासून, कल्हणाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून. मग आपण सल्तनत आणि मुघल दरबारात डोकावून बघू आणि शेवटी आपल्या महाराष्ट्राच्या खास बखर परंपरेपर्यंत पोहोचू. चला तर मग सुरू करूया हा मध्ययुगीन भारताचा प्रवास. आज आपण काय काय बघणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे. सगळ्यात आधी आपण सुरुवात करणार आहोत कल्हणापासून, ज्याने आपल्या काळाच्या खूप पुढे जाऊन विचार केला होता. त्यानंतर आपण बघूया की सल्तनत काळात इतिहास लेखनाचा उद्देश कसा बदलला आणि झियाउद्दीन बर्नीसारख्या इतिहासकारांनी त्यात काय नवीन भर घातली. मग आपण थेट मुघल दरबारात जाणार आहोत, जिथे बाबर आणि अबुल फजल यांनी इतिहास लेखनाला एका वेगळ्याच उंचीवर नेलं. यानंतर आपण भारताबाहेरून आलेल्या प्रवाशांच्या नजरेतून आपला देश कसा दिसत होता हे पाहू. आणि मग शेवटी आपण येणार आहोत आपल्या महाराष्ट्राच्या मातीत आणि इथल्या बखर परंपरेबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. ही कालरेषा म्हणजे आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचा एक प्रकारे रोडमॅप आहे. यावरून आपल्याला कळतं की इतिहास लेखनाची ही परंपरा टप्प्याटप्प्याने कशी विकसित होत गेली. बघा, आपला प्रवास सुरू होतोय थेट इसवी सन 12व्या शतकात काश्मीरमध्ये कल्हणापासून. त्यानंतर येतो सल्तनत काळ, जिथे झियाउद्दीन बर्नीसारख्या इतिहासकारांवर अरबी आणि पर्शियन लेखनशैलीचा प्रभाव दिसतो. मग येतो मुघल साम्राज्याचा सुवर्णकाळ. इथे तर बाबरच्या आत्मचरित्रापासून ते अबुल फजलच्या सखोल संशोधनापर्यंत खूप विविधता आहे. आणि याच काळात आपल्या महाराष्ट्रात मराठा सत्तेच्या उदयाबरोबरच बखर लेखनाची एक स्वतंत्र आणि तितकीच महत्त्वाची परंपरा सुरू झाली. प्रत्येक टप्प्यावर इतिहास का लिहिला गेला आणि कसा लिहिला गेला हे बदलत गेलं. चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या आणि खूप महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया, कल्हण. आपण त्याला एक शास्त्रीय सुरुवात असं का म्हणतोय? कारण त्याने इतिहास लिहिण्यासाठी जी पद्धत वापरली ना, ती आश्चर्यकारकपणे आजच्या आधुनिक इतिहासकारांच्या संशोधन पद्धतीशी मिळती जुळती होती. विचार करा, 12व्या शतकात जेव्हा बहुतेक लिखाण हे कथा, कविता किंवा राजांची स्तुती करण्यापुरतं मर्यादित होतं, तेव्हा पुराव्यांची नीट तपासणी करून चिकित्सा करून इतिहास लिहिणं ही किती मोठी आणि वेगळी गोष्ट होती. कल्हणाने लिहिलेल्या त्या ग्रंथाचं नाव आहे राजतरंगिणी. हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ होतो राजांची नदी, म्हणजे राजांच्या वंशाचा एक अखंड प्रवाह. हा ग्रंथ खास करून काश्मीरच्या इतिहासावर लिहिलेला आहे. पण हा ग्रंथ इतका विशेष का आहे? याचं कारण आहे त्याची लेखन पद्धत. कल्हणाने फक्त ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवला नाही, त्याने स्वतःला एका संशोधकाच्या भूमिकेत ठेवलं. त्याने स्पष्टपणे लिहिलंय की इतिहास लिहिणाऱ्याने कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता जे काही पुरावे उपलब्ध आहेत त्यांची निष्पक्षपातीपणे तपासणी केली पाहिजे. आणि हीच गोष्ट राजतरंगिणीला आधुनिक इतिहास लेखनाच्या संकल्पनेच्या खूप जवळ आणते. कल्हणाची पद्धत किती जबरदस्त होती हे बघा. त्याने कोणकोणते पुरावे तपासले? त्यांनी शिलालेख वाचले, कारण दगडावर कोरलेला मजकूर सहजासहजी बदलता येत नाही, तो पक्का पुरावा असतो. त्याने त्या काळातली नाणी तपासली. नाण्यांवरून राजाचं नाव, त्याचा काळ, राज्याची आर्थिक स्थिती सगळंच कळतं. त्याने जुन्या इमारती आणि मंदिरांचे अवशेष अभ्यासले. राजघराण्यांची जी अधिकृत कागदपत्र होती ती तपासली. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे त्याने फक्त सरकारी रेकॉर्ड्सवर अवलंबून न राहता लोकांमध्ये ज्या दंतकथा किंवा परंपरा होत्या त्यांचाही विचार केला. विचार करा, जवळजवळ 900 वर्षांपूर्वी पुराव्यांची इतकी छाननी करून इतिहास लिहिणं ही खरंच एक विलक्षण गोष्ट होती. कल्हणानंतर आता काळ बदलतोय. आपण येतोय दिल्ली सल्तनतच्या काळात. या काळात तुर्की आणि अफगाण शासक भारतात आले आणि त्यांच्यासोबत इतिहास लेखनाची अरबी आणि पर्शियन परंपराही आली. या परंपरांचा इतिहास लिहिण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा होता. आता इतिहास म्हणजे फक्त घटनांची नोंद नव्हता राहिला, तर तो राजाला मार्गदर्शन करणारा, त्याची स्तुती करणारा आणि कधीकधी इस्लामच्या दृष्टिकोनातून घटनांचं विश्लेषण करणारा बनला. त्यामुळे साहजिकच इतिहास लिहिण्याचा उद्देश आणि पद्धत दोन्ही बदलले. सल्तनत काळातला एक खूप महत्त्वाचा आणि प्रभावी इतिहासकार होता. त्याचं नाव लक्षात ठेवा, झियाउद्दीन बर्नी. त्याने तारीख ए फिरोजशाही नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथातून त्याने हे सांगितलं की एका इतिहासकाराची जबाबदारी काय असली पाहिजे. बर्नीच्या मते इतिहास म्हणजे फक्त राजाने किती लढाया जिंकल्या हे सांगणं नाही. त्याने इतिहास लेखनाचा आवाका, त्याची व्याप्ती खूप वाढवली. बर्नीचं हे तत्वज्ञान खरंच खूप क्रांतिकारक होतं.
तो काय म्हणतो बघा, इतिहासकाराचं काम फक्त राजाच्या शौर्याची गाणी गाणं नाही, तर त्याने केलेल्या चुका, त्याची चुकलेली धोरणं यावरही लिहायला पाहिजे. म्हणजे विचार करा, केवढी मोठी गोष्ट ही. याचा अर्थ इतिहासकाराने राजाच्या चुका दाखवून एक प्रकारे पुढच्या राजांना सावध केलं पाहिजे. ज्या काळात इतिहासकार हे राजाच्याच पदरी असायचे, त्या काळात असे निर्भीड विचार मांडणं हे खरंच धाडसाचं काम होतं. बर्नीने इतिहासाचा कॅनव्हास खूप मोठा केला. त्याने फक्त राजकारण आणि युद्ध यावर लक्ष केंद्रित केलं नाही. तो म्हणाला की त्या काळातले मोठे विद्वान, साहित्यिक, अभ्यासक आणि महत्त्वाचं म्हणजे सुफी संत यांचाही तर समाजावर, संस्कृतीवर प्रभाव पडतो ना, मग त्यांच्याबद्दल का नाही लिहायचं. त्याच्या मते समाजाची जडणघडण फक्त राजे करत नाहीत, तर विचारवंत आणि संतही करतात. त्यामुळे खरा इतिहास लिहायचा असेल तर या सगळ्यांचा विचार करायलाच हवा. आता आपण येतोय भारताच्या इतिहासातल्या एका सोनेरी पानावर, मुघल काळात. मुघल सम्राट फक्त योद्धे आणि प्रशासक नव्हते, तर त्यांना कला आणि साहित्याचीही खूप आवड होती. त्यामुळे त्यांच्या काळात इतिहास लेखनाला खूप प्रोत्साहन मिळालं. इथे आपल्याला इतिहास लेखनाच्या 2 एकदम वेगळ्या स्टाईल्स बघायला मिळतात. एकीकडे आहे वैयक्तिक अनुभवांवर आधारित लेखन, तर दुसरीकडे आहे एकदम शिस्तबद्ध आणि संशोधनावर आधारित लेखन. मुघल दरबारातले बहुतेक इतिहासकार काय करायचे, तर आपला जो राजा आहे, जो आपल्याला पगार देतो, त्याची खूप प्रशंसा करायचे, त्याच्याबद्दल निष्ठा दाखवायचे. लिखाणाला आकर्षक बनवण्यासाठी सुंदर चित्र, कविता यांचा वापर करायचे. पण ह्या सगळ्याला एक जबरदस्त अपवाद होता, स्वतः मुघल साम्राज्याचा संस्थापक सम्राट बाबर. त्याने लिहिलेली गोष्ट या दरबारी पद्धतीपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. बाबरने स्वतःची ऑटोबायोग्राफी लिहिली. तिचे नाव आहे तुजुक-ई-बाबरी. आणि ही फक्त मी हे युद्ध जिंकलो, ते युद्ध जिंकलं अशी नाहीये. बाबर हा खूप जिज्ञासू होता. तो जिथे जिथे गेला तिथलं हवामान कसं आहे, तिथली फळं फुलं कोणती, तिथले लोक कसे राहतात, तिथली अर्थव्यवस्था कशी आहे, सगळं काही त्याने अगदी बारकाईने लिहून ठेवलंय. त्यामुळे हे पुस्तक फक्त इतिहासासाठी नाही, तर त्या काळातील समाज, भूगोल आणि निसर्ग समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा स्रोत आहे. बरं, बाबरने तर स्वतःच्या अनुभवांवरून आणि निरीक्षणांवरून लिहिलं, पण मग त्याच्या नातवाच्या म्हणजे सम्राट अकबराच्या काळात इतिहास लेखनाला एक प्रोफेशनल आणि रिसर्च बेस्ड टच कसा मिळाला? ते फक्त वैयक्तिक अनुभवांवर अवलंबून न राहता अधिक वस्तुनिष्ठ आणि चिकित्सक कसं बनलं? चला ते बघूया. या प्रश्नाचं उत्तर आहे अबुल फजल. हे नाव आणि त्याच्या ग्रंथाचं नाव अकबरनामा परीक्षेसाठी एकदम मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. अबुल फजल हा अकबराच्या नवरत्नांपैकी एक होता. त्याने इतिहास लिहिताना जी पद्धत वापरली ती कमालीची शास्त्रीय होती. त्याने अकबरनामा लिहिण्याआधी प्रचंड संशोधन केलं. त्याने सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स गोळा केली, त्यांची सत्यता तपासली आणि मगच लिहायला घेतलं. त्यामुळे त्याचं लिखाण हे पक्षपाती नव्हतं आणि ते खूपच वास्तववादी मानलं जातं. अबुल फजलची ही पद्धत आपण 3 सोप्या पायऱ्यांमध्ये समजू शकतो. स्टेप 1, सगळी अस्सल कागदपत्र आणि पुरावे गोळा करायचे. त्यासाठी त्याने सरकारी कागदपत्र, अधिकाऱ्यांचे अहवाल, लोकांच्या मुलाखती अशा अनेक गोष्टी वापरल्या. स्टेप 2, गोळा केलेली माहिती खरी आहे की खोटी हे तपासायचं, क्रॉस व्हेरीफाय करायचं. आणि मग स्टेप 3, या सगळ्या अभ्यासावरून कोणताही पक्षपात न करता जसं आहे तसं वास्तववादी लिखाण करायचं. ही पद्धत खरंच आजच्या काळातल्या संशोधनासारखीच आहे. चला आता पटापट काही अजून महत्त्वाची नावं आणि त्यांचे ग्रंथ बघूया. ही लिस्ट जोड्या जुळवासाठी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. अल्बेरियोनीना भारताच्या ज्ञान आणि समाज जीवनाबद्दल लिहिलं. हसन निजामी आणि मिन्हाजी सिराज हे सल्तनत काळाच्या सुरुवातीचे महत्त्वाचे इतिहासकार आहेत. तैमूर लंग याने बाबराप्रमाणेच स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं आणि याह्या बिन अहमद सरहिंदी याचा ग्रंथ सय्यद घराण्याच्या इतिहासासाठी महत्त्वाचा आहे. ह्या जोड्या एकदम पक्क्या लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण बघितलं की भारतातले लोक इतिहास कसा लिहायचे, पण भारताकडे बाहेरून येणाऱ्या लोकांच्या नजरेतून बघितलं तर ते काय लिहायचे हे तर अजूनच इंटरेस्टिंग आहे. कारण त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता आणि ते अशा गोष्टींवर लिहायचे ज्या कदाचित इथल्या इतिहासकारांसाठी महत्त्वाच्या नव्हत्या. या स्लाइडवर काही महत्त्वाच्या परकीय प्रवाशांची नावं आहेत. मोरोक्कोचा इब्न बतुता, इटलीचा मार्को पोलो आणि निकोलो कॉन्टे, पोर्तुगालचे बार्बोसा आणि डोमिंगो स्पेस. हे लोक का महत्त्वाचे आहेत? कारण दरबारी इतिहासकार फक्त राजा, राजकारण आणि युद्ध याबद्दल लिहायचे, पण हे प्रवासी सामान्य लोकांबद्दल, त्यांच्या सणांबद्दल, बाजारांबद्दल, त्यांच्या राहणीमानाबद्दल लिहायचे. आपल्याला कॉमन मॅन्स हिस्ट्री म्हणजे सामान्य माणसाचा इतिहास मोठ्या प्रमाणावर यांच्यामुळेच कळतो. चला आता उत्तर भारतातून थेट आपल्या महाराष्ट्रात येऊया.
इथे इतिहास लेखनाची एक आपली स्वतःची एक वेगळीच आणि खूप समृद्ध परंपरा होती आणि ती म्हणजे बखर. मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी बखर हे एक खूप महत्त्वाचं साधन आहे. बखर म्हणजे नेमकं काय? तर बखर हा शब्द खबर म्हणजे बातमी किंवा माहिती या शब्दावरून आला असावा असं मानलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर बखर म्हणजे ऐतिहासिक घटनांची गोष्ट. हे काही कोरडं वृक्ष लिखाण नाही. यात वीरांच्या शौर्याच्या कथा आहेत, पराक्रमाची वर्णनं आहेत, ज्यामुळे वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर तो काळ उभा राहतो. बखर म्हणजे फक्त एकाच प्रकारचं लिखाण नव्हतं, त्यात खूप व्हरायटी होती. काही बखरी या राजांच्या चरित्रावर होत्या, तर काही एखाद्या मोठ्या लढाईवर, जसं की पानिपतची लढाई. काही बखरी एखाद्या घराण्याचा, जसं की पेशवे किंवा होळकर यांचा इतिहास सांगायच्या. काही तर आत्मचरित्र सुद्धा होती. आणि काही बखरींमधून आपल्याला राज्यकारभार कसा चालायचा याचीही माहिती मिळते. परीक्षेसाठी या काही महत्वाच्या बखरी नक्की लक्षात ठेवा. यातली सगळ्यात महत्वाची जी तुम्हाला लक्षात ठेवायचीच आहे ती म्हणजे सभासद बखर. ही कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिली आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची अत्यंत महत्वाची माहिती आहे. त्यानंतर भाऊसाहेबांची बखर आणि पानिपतची बखर या दोन्ही पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आहेत आणि होळकरांची कैफियत ही होळकर घराण्याच्या योगदानाची माहिती देते. चला तर मग एकदा पटकन रिव्हिजन करूया आज आपण काय काय पाहिलं. आपण सुरुवात केली कल्हणाच्या चिकित्सक आणि पुराव्यांवर आधारित पद्धतीपासून. मग पाहिलं जियाउद्दीन बर्नीने इतिहासकाराला काय कर्तव्य सांगितलंय. त्यानंतर आपण मुघल काळात आलो, जिथे बाबरचं सूक्ष्म निरीक्षण आणि अबुल फझलचं सखोल संशोधन पाहिलं. आणि शेवटी आपण कृष्णाजी अनंत सभासद यांच्या सभासद बखरीतून मराठी शौर्यगाथेच्या परंपरेची ओळख करून घेतली. हे पाचही मुद्दे म्हणजे मध्ययुगीन भारतीय इतिहास लेखनाचे 5 महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. तर हा होता मध्ययुगीन काळ. पण मग पुढे काय झालं? इंग्रज आले आणि त्यांनी भारताचा इतिहास लिहायला सुरुवात केली. तो इतिहास कसा होता, त्यात काय बरोबर होतं, काय चुकलं होतं, त्यांचे हेतू काय होते, हे सगळं आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या म्हणजे तिसऱ्या भागात. तोपर्यंत आज जे काही आपण शिकलो, विशेषतः लेखक आणि त्यांचे ग्रंथ, हे पक्क करून ठेवा. भेटूया लवकरच तिसऱ्या भागात. नमस्कार. आपण अभ्यास करत आहोत इयत्ता 10वीच्या इतिहासाच्या दुसऱ्या धड्याचा इतिहास लेखन भारतीय परंपरा. आणि आज आपण याच्या तिसऱ्या भागात आलो आहोत. गेल्या वेळी आपण मध्ययुगीन काळाबद्दल बोललो, पण आता आपण प्रवेश करतोय आधुनिक कालखंडात. हा काळ खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, कारण इथे भारतीय इतिहासाकडे बघण्याचे 2 पूर्णपणे वेगळे, अगदी टोकाचे दृष्टिकोन समोर येतात. आणि हे दोन्ही दृष्टिकोन युरोपीय विद्वानांनीच मांडले होते. तर झालं असं की या काळात भारतात 2 प्रकारचे इतिहास लेखन झालं. एक होतं वसाहतवादी इतिहास लेखन. हे लिखाण करणारे होते ब्रिटिश अधिकारी आणि मिशनरी. त्यांचा मुख्य उद्देश होता ब्रिटिश राजवटीला योग्य ठरवणं आणि त्यासाठी त्यांनी भारतीय संस्कृतीला कमी लेखलं, तिच्यावर टीका केली. आणि दुसरा प्रवाह होता याच्या अगदी उलट, तो होता प्राच्यवादी इतिहास लेखनाचा. हे असे युरोपीय विद्वान होते ज्यांना भारताच्या प्राचीन संस्कृतीबद्दल, इथल्या भाषांबद्दल, विशेषतः संस्कृतबद्दल प्रचंड आदर आणि कुतूहल होतं. तर या दोन्ही विचारसरणींमध्ये नेमका काय फरक होता, त्यांचे मुख्य लेखक कोण होते आणि या सगळ्याचा भारतीय इतिहासावर काय परिणाम झाला, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर आज आपण काय काय पाहणार आहोत त्याचा हा एक छोटासा रोडमॅप. सगळ्यात आधी आपण आधुनिक कालखंडाची एक ओळख करून घेऊ. त्यानंतर आपण बघू पुरातत्वीय पायाभरणी, म्हणजे ब्रिटिशांच्या काळात झालेल्या उत्खननांमुळे आपल्या इतिहासाला एक नवा ठोस पुरावा कसा मिळाला. मग आपण खोलात शिरू वसाहतवादी इतिहास लेखनामध्ये. ते नेमकं काय होतं, त्यांची वैशिष्ट्ये काय होती. चौथ्या टप्प्यात आपण वळणार आहोत प्राच्यवादी इतिहास लेखनाकडे, जो एक अगदी वेगळा दृष्टिकोन होता. त्यानंतर ह्या प्राच्यवाद्यांच्या कामावर नंतरच्या काळात टीका झाली, त्याचंही विश्लेषण आपण करणार आहोत. आणि शेवटी या दोन्ही दृष्टिकोनांचा एक सारांश घेऊ, म्हणजे सगळे मुद्दे एकदम स्पष्ट होतील. बरं, कोणतीही गोष्ट समजून घ्यायची असेल तर तिचा काळ समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. या काही महत्त्वाच्या तारखा आहेत ज्यांनी आधुनिक इतिहास लेखनाला आकार दिला. बघा, 1784 मध्ये एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली. ही संस्था प्राच्यवादी अभ्यासाचा एक महत्त्वाचा अड्डा बनली. मग 1817 मध्ये आला जेम्स मिल यांचा ग्रंथ द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. या पुस्तकाने वसाहतवादी विचारसरणीचा पाया घातला असं म्हणायला हरकत नाही. पुढे 1922 ते 1937 या काळात केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडियाचे 5 खंड आले, जे वसाहतवादी लेखनाचे एक मोठं उदाहरण मानलं जातं. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे 1924 मध्ये झालेली हडप्पा संस्कृतीच्या शोधाची घोषणा. या एका शोधाने तर भारतीय इतिहासाला हजारो वर्ष मागे नेलं. या सगळ्या घटना एकमेकांशी जोडलेल्या आहेत.
चला तर आपला पहिला विभाग आहे पुरातत्वीय पायाभरणी. आता बघा, इतिहास म्हणजे काही फक्त जुन्या कथा किंवा कल्पना नाही, त्याला लागतो ठोस पुरावा. 20व्या शतकात ब्रिटिशांच्याच राजवटीत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याने भारतात अनेक ठिकाणी उत्खनन सुरू केलं आणि या उत्खननांमधून जे काही समोर आलं त्याने भारताच्या प्राचीन इतिहासाबद्दलची आपली समज पूर्णपणे बदलून टाकली. इतिहासकारांना अभ्यासासाठी एक नवा आणि पक्का आधार मिळाला. आणि या कामामध्ये 2 नावं खूप महत्वाची आहेत. पहिले आहेत सर अलेक्झांडर कनिंगहॅम, जे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक होते. त्यांनी काय केलं तर त्यांनी बौद्ध ग्रंथांमध्ये ज्या ज्या ठिकाणांचा उल्लेख होता ती ठिकाणं शोधून काढली आणि तिथे उत्खनन केलं. म्हणजे त्यांनी ग्रंथांमधल्या उल्लेखांना प्रत्यक्ष पुराव्यांशी जोडलं. आणि मग आले सर जॉन मार्शल. यांच्या काळात तर एक असा शोध लागला ज्याने सगळंच बदलून टाकलं. तो म्हणजे हडप्पा संस्कृतीचा शोध. या एका शोधामुळे हे सिद्ध झालं की भारताचा इतिहास इसवी पूर्व 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत किंबहुना त्याहीपेक्षा जुना आहे. या दोघांच्या कामामुळेच इतिहास लेखनाला एक शास्त्रीय आणि पुराव्यावर आधारित दिशा मिळाली. आता पुरावे तर मिळाले, पण त्याचा अर्थ कोणी लावला, कसा लावला, इथेच 2 वेगळे प्रवाह सुरू होतात. त्यातला पहिला आणि खूप प्रभावी प्रवाह म्हणजे वसाहतवादी इतिहास लेखन. नावावरूनच स्पष्ट आहे, हे लिखाण वसाहतवादी विचारसरणीतून जन्माला आलं होतं. लिहिणारे कोण होते तर बहुतेक ब्रिटिश अधिकारी आणि ख्रिश्चन मिशनरी. आणि त्यांच्या लिखाणाला एक स्पष्ट राजकीय हेतू होता, तो म्हणजे ब्रिटिश साम्राज्याचं समर्थन करणं. इतिहास हा त्यांच्यासाठी एक साधन होता, एक टूल होता. मग हे वसाहतवादी इतिहास लेखन म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही ब्रिटिश अधिकारी आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लिहिलेली इतिहासाची एक विशिष्ट शैली होती. त्यांच्या लिखाणातून भारतीय इतिहासाकडे बघण्याचा एक खास दृष्टिकोन दिसतो, ज्यावर त्यांच्या राजकीय आणि धार्मिक विचारांचा जबरदस्त पगडा होता. तर मग यांच्या लिखाणाची काही ठळक वैशिष्ट्ये होती. पहिलं म्हणजे भारतीय संस्कृतीबद्दलचा तीव्र पूर्वग्रह. म्हणजे भारतीय संस्कृती मागासलेली आहे हे त्यांनी जणू गृहीतच धरलं होतं. दुसरं, भारतीय परंपरा आणि मूल्यांची उघडपणे टिंगलटवाळी करणे. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्या लिखाणाचा मुख्य हेतू होता ब्रिटिश राजवटीला जस्टिफाय करणं. त्यांचा सगळा रोख हाच होता की आम्ही इथे राज्य करतोय ते तुमच्या भल्यासाठीच आहे, हे इतिहासाच्या माध्यमातून सिद्ध करणं. याचे क्लासिक उदाहरण म्हणजे कॅम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडियाचे 5 खंड. या विचारसरणीमध्ये एका व्यक्तीचं नाव खूप महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे जेम्स मिल. 1817 साली त्यांनी द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया नावाचा एक ग्रंथ लिहिला. या एका ग्रंथानं वसाहतवादी इतिहास लेखनाची दिशाच ठरवून टाकली आणि पुढच्या अनेक लेखकांवर त्याचा खूप मोठा प्रभाव पडला. चला जेम्स मिल यांच्या या पुस्तकाकडे जरा जवळून पाहूया. हे पुस्तक 1817 मध्ये 3 खंडामध्ये प्रकाशित झालं. याचं महत्त्व काय तर एका ब्रिटिश इतिहासकाराने भारताच्या इतिहासावर लिहिलेलं हे पहिलंच पुस्तक होतं. पण यात एक मोठा प्रॉब्लेम होता, वस्तुनिष्ठता ती जवळपास नव्हतीच. हे पुस्तक भारतीय संस्कृतीबद्दलच्या पूर्वाग्रहांनी इतकं भरलेलं होतं की ते इतिहासापेक्षा ब्रिटिश अजेंड्याचा एक प्रकारचा जाहीरनामाच वाटतं. मिलने तर संपूर्ण भारतावर लिहिलं, पण हीच विचारसरणी मग प्रादेशिक इतिहासात कशी आली? त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जेम्स ग्रँट डफ. त्यांनी आपलं लक्ष महाराष्ट्राच्या इतिहासावर केंद्रित केलं आणि अ हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. डफ हे मुंबईचे गव्हर्नर होते, त्यामुळे त्यांच्या लेखनावर वसाहतवादी दृष्टिकोनाचा प्रभाव असणं अगदी स्वाभाविक होतं. त्यांच्याही लेखनात मराठ्यांच्या इतिहासाची आणि संस्कृतीची निंदा करण्याची प्रवृत्ती स्पष्टपणे दिसते. ग्रँट डफ यांच्या कामाकडे आपण एक केस स्टडी म्हणून बघू शकतो. ते अ हिस्ट्री ऑफ द मराठासचे लेखक होते आणि त्यांनी भारतीय संस्कृतीची निंदा करण्याची तीच प्रवृत्ती पुढे चालू ठेवली. असाच प्रकार कर्नल टॉड यांनी राजस्थानच्या इतिहासाबद्दल लिहिताना केला होता. पण गंमत म्हणजे हे असंच चालत राहिलं नाही. नीळकंठ जनार्दन कीर्तने आणि V.K. राजवाडे यांसारखे भारतीय विद्वान पुढे आले आणि त्यांनी डफ यांच्या लेखनातील चुका आणि मर्यादा लोकांसमोर आणल्या. आणि इथूनच वसाहतवादी लेखनाला एका भारतीय विद्वत्तापूर्ण प्रतिसादाची सुरुवात झाली. एकीकडे ही टीका करणारी, कमी लेखणारी विचारसरणी होती, पण त्याचवेळी युरोपमधून आलेले सगळेच विद्वान असे होते का? अजिबात नाही. एक दुसरा अगदी याच्या उलट प्रवाह होता आणि तो म्हणजे प्राच्यवादी इतिहास लेखन. यांचा दृष्टिकोन टीकेचा नव्हता तर कौतुकाचा आणि कुतूहलाचा होता. त्यांच्या प्रेरणा आणि उद्दिष्ट वसाहतवाद्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. प्राच्यवादी नावावरूनच कल्पना येते. प्राच्य म्हणजे पूर्वेकडील. हे असे युरोपियन स्कॉलर्स होते ज्यांना भारताच्या संस्कृतीबद्दल, इथल्या भाषा आणि साहित्याबद्दल प्रचंड कुतूहल होतं. त्यांना आदर होता, कौतुक होतं.
त्यांना टीका करायची नव्हती, तर त्यांना शिकायचं होतं, समजून घ्यायचं होतं. हाच त्यांच्यातला आणि वसाहतवादी इतिहासकारांमधला मूळ फरक होता. मग या प्राच्यवादी विद्वानांनी लक्ष कशावर केंद्रित केलं? तर त्यांनी वैदिक परंपरा आणि संस्कृत साहित्याचा खूप खोलवर जाऊन अभ्यास केला. आणि या अभ्यासातून त्यांना एक धक्कादायक गोष्ट कळली. ती म्हणजे संस्कृत आणि ग्रीक, लॅटिन सारख्या अनेक युरोपीय भाषांमध्ये कमालीचं साम्य आहे. आणि याच साम्याच्या आधारावर त्यांनी इंडो युरोपीय भाषा कुटुंबाचा सिद्धांत मांडला. हा एक क्रांतिकारी शोध होता, ज्याने हे सुचवलं की या सगळ्या भाषांची मूळ आई एकच असावी. आता हे दोन्ही प्रवाह जर एका नजरेत पाहायचे झाले तर बघा, डावीकडे आहेत वसाहतवादी. त्यांची प्रेरणा काय? तर राजवटीचं समर्थन. त्यांचा दृष्टिकोन कसा? तर पूर्वग्रहदूषित आणि टीकात्मक. या उलट उजवीकडे आहेत प्राच्यवादी. त्यांची प्रेरणा निव्वळ कुतूहल आणि कौतुक, आणि त्यांचा दृष्टिकोन आदरपूर्ण आणि विद्वत्तापूर्ण. हा फरक लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक मोठ्या चळवळीला एका संस्थेची गरज असते, नाही का? प्राच्यवादी अभ्यासाला ती संस्था मिळाली एशियाटिक सोसायटीच्या रूपाने. याची सुरुवात केली सर विल्यम जोन्स यांनी. ते कोलकात्याला न्यायाधीश म्हणून आले होते, पण त्यांना भारतीय संस्कृती आणि भाषांमध्ये खूप रस होता. त्यांनीच 1784 मध्ये एशियाटिक सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेने प्राचीन भारतीय साहित्य आणि इतिहासाच्या पद्धतशीर संशोधनासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. प्राच्यवादी विद्वानांमध्ये जर कोणा एका व्यक्तीचं नाव घ्यायचं असेल तर ते आहेत फ्रेडरिक मॅक्स म्युलर. आणि विशेष म्हणजे ते ब्रिटिश नव्हते तर जर्मन होते. त्यांना संस्कृत भाषेबद्दल अक्षरशः प्रेम होतं. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य भारताची प्राचीन संस्कृती आणि संस्कृतच्या अभ्यासासाठी वाहून घेतलं. त्यांचा ठाम विश्वास होता की संस्कृत ही जगातल्या इंडो युरोपीय भाषा समूहातील सगळ्यात प्राचीन भाषा आहे. त्यांच्या कामाचा मूळ पाया होता हा विचार: संस्कृत ही इंडो युरोपीय कुटुंबातील सर्वात प्राचीन भाषा आहे. या एका वाक्यात त्यांच्या संपूर्ण कार्याचं सार आहे. आणि या विचाराने केवळ भाषाशास्त्रालाच नाही तर प्राचीन इतिहासाकडे पाहण्याच्या युरोपीय दृष्टिकोनालाही एक नवी दिशा दिली. त्यांचं काम किती मोठं होतं याची कल्पना यावरून येईल. त्यांनी हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचं जर्मन भाषेत भाषांतर केलं. त्यांनी द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट नावाच्या एका प्रचंड मोठ्या मालिकेचं संपादन केलं, ज्याचे तब्बल 50 खंड निघाले. आणि त्यांचं सर्वात मोठं काम म्हणजे त्यांनी ऋग्वेद संकलित करून त्याचं भाषांतर केलं, जे 6 खंडामध्ये प्रकाशित झालं. थोडक्यात सांगायचं तर त्यांनी भारताचा वैचारिक खजिना संपूर्ण जगासाठी खुला केला. हे सगळं ऐकायला किती छान वाटतंय, नाही का? कौतुक, आदर, अभ्यास. पण गोष्ट इतकी सोपी होती का की या कामाकडे पाहण्याचा आणखी काही वेगळा दृष्टिकोन असू शकतो? नंतरच्या काळात काही आधुनिक विद्वानांनी प्राच्यवाद्यांच्या कामाचं पुनर्मूल्यांकन केलं आणि काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. आणि या टीकेमध्ये सर्वात महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे एडवर्ड सईद. सईद यांनी एक वेगळाच मुद्दा मांडला. ते म्हणाले की प्राच्यवाद्यांचा हेतू जरी चांगला असला तरी त्यांच्या लिखाणाचा एक अनपेक्षित परिणाम झाला. त्यांच्या मते प्राच्यवाद्यांच्या लेखनात छुपे साम्राज्यवादी हितसंबंध दडलेले होते. त्यांनी पूर्वेला एक गूढ, आध्यात्मिक पण बदल न होणारी मागास जागा म्हणून दाखवलं आणि या उलट पश्चिमेला आधुनिक, प्रगतिशील म्हणून. यातून नकळतपणे आम्ही प्रगत आणि ते मागासलेले या समीकरणाला बळकटी मिळाली, ज्यामुळे वसाहतवादालाच एक प्रकारचा वैचारिक आधार मिळाला. चला आता या सगळ्या चर्चेचा शेवट करूया एका झटपट सारांशाने. वसाहतवादी आणि प्राच्यवादी हे दोन विरोधी दृष्टिकोन आपण पाहिले. परीक्षेसाठी हे मुद्दे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे चला एकदा पटकन उजळणी करूया. बघा, हा तक्ता सगळं काही स्पष्ट करतो. एका बाजूला वसाहतवादी, दुसरीकडे प्राच्यवादी. नावं लक्षात ठेवा: मिल आणि डफ विरुद्ध जोन्स आणि मॅक्स म्युलर. ग्रंथ: हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया विरुद्ध सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट. वृत्ती: टीका विरुद्ध कौतुक. आणि लक्ष: ब्रिटिश प्रशासन विरुद्ध संस्कृत आणि वैदिक परंपरा. इतकं लक्षात ठेवलं तरी खूप झालं. तर जाता जाता एक प्रश्न: इतिहास कधीच पूर्णपणे वस्तुनिष्ठ असू शकतो का? की लिहिणाऱ्या माणसाची पार्श्वभूमी, त्याचे विचार, त्याचा काळ, या सगळ्याचा आरसा त्या इतिहासात दिसतोच? यावर नक्की विचार करा, कारण याच प्रश्नाचं उत्तर शोधताना या दोन्ही पाश्चात्य दृष्टिकोनांना एक भारतीय उत्तर दिलं गेलं. आणि त्यातूनच भारतात एका नव्या इतिहास लेखनाची सुरुवात झाली, ते म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखन. त्याबद्दल आपण बोलूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. इतिहास पार्ट 2च्या मागच्या भागामध्ये आपण वसाहतवादी इतिहास लेखनाबद्दल बोललो होतो. आठवतंय कशा प्रकारे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारताचा इतिहास लिहिला, पण तो त्यांच्या नजरेतून.
भारतीय संस्कृतीला कमी लेखून स्वतःचं राज्य कसं योग्य आहे हेच दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तर मग आज याच पार्ट 2च्या चौथ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की याला भारतीयांनी काय प्रतिसाद दिला. आपण राष्ट्रवादी इतिहास लेखन ही संकल्पना अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. आता हे जे इतिहासकार होते ना, ते विशेष होते. त्यांनी शिक्षण तर ब्रिटिश पद्धतीतच घेतलं होतं, पण त्यांचा उद्देश होता भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि लोकांचा स्वाभिमान पुन्हा जागृत करणं. आणि त्यासाठी त्यांनी लेखणी हातात घेतली. आज आपलं लक्ष प्रामुख्याने 3 महत्त्वाच्या व्यक्तींवर असणार आहे: न्यायमूर्ती रानडे, इतिहासाचार्य वी.का. राजवाडे आणि स्वातंत्र्यवीर वी.दा. सावरकर. एक गोष्ट लक्षात ठेवा, विधाने सकारण स्पष्ट करा या प्रश्नांसाठी हा भाग खूपच महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर मग आजच्या या अभ्यासामध्ये आपण काय काय पाहणार आहोत याची एक झलक घेऊया. सगळ्यात आधी हे राष्ट्रवादी इतिहास लेखन सुरू करण्याची गरजच का निर्माण झाली हे आपण समजून घेऊ. त्यानंतर आपण या विचारांचे जे 3 मुख्य आधारस्तंभ आहेत, न्यायमूर्ती रानडे, वी.का. राजवाडे आणि वी.दा. सावरकर यांच्या कार्याचा अगदी सविस्तर अभ्यास करणार आहोत. आणि हो, शेवटी ही चळवळ फक्त या तिघांपुरती मर्यादित राहिली नाही, तिचा विस्तार कसा झाला हे पाहून परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण सारांश रूपाने बघू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्याच मुद्द्यापासून, एका नवीन इतिहासाची गरज. म्हणजे असं काय घडलं की भारतीय इतिहासकारांना वाटलं की आता आपणच आपला इतिहास लिहिला पाहिजे? ती निकड का वाटली याची कारणं आपण आता समजून घेऊया. तर मग ही जी संकल्पना आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे नेमकं काय? बघा, ही एक विचारसरणी आहे. हे असं लिखाण आहे जे भारतीय इतिहासकारांनी केलंय. आणि त्याचा मुख्य उद्देश काय होता? तर भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान पुन्हा जागवणं आणि भारतीय लोकांचा जो स्वाभिमान आहे तो परत मिळवणं. सोप्या भाषेत सांगायचं तर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जो पूर्वग्रहदूषित म्हणजे बायस्ड इतिहास लिहिला होता ना, त्याला विरोध करायचा आणि भारताची खरी कहाणी, आपलं दृष्टिकोन पुन्हा एकदा लोकांसमोर मांडायचा. हेच याचं मूळ उद्दिष्ट होतं. विशेषतः महाराष्ट्रामध्ये या चळवळीला प्रेरणा मिळाली ती विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यासारख्या विचारवंतांकडून. त्यांनी काय केलं? त्यांनी ब्रिटिश वसाहतवादी जे काही सांगत होते त्याला थेट आव्हान दिलं. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासावर त्यांनी सडकून टीका केली. आणि फक्त टीका करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी लोकांना प्रोत्साहित केलं की उठा, आपला इतिहास आपण स्वतः लिहूया. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. या इतिहासकारांनी काय केलं? लोकांचं मनोधैर्य वाढवायचं होतं. त्यामुळे त्यांनी भारताच्या इतिहासातलं सुवर्णयुग शोधण्याचा प्रयत्न केला. आणि हे स्वाभाविकही होतं. पण याच उत्साहामध्ये त्यांच्यावर एक आरोप केला जातो की त्यांनी ऐतिहासिक सत्याचं चिकित्सक विश्लेषण म्हणजे क्रिटिकल ॲनालिसिस करण्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं. पण तरीही एक गोष्ट नक्की की स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचे जे योगदान आहे ते आपण अजिबात नाकारू शकत नाही. ठीक आहे, चला तर मग आता आपण आपल्या पहिल्या महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाकडे वळूया. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. बघूया त्यांनी भारतीय इतिहासाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या भागाची पुनर्मांडणी नेमकी कशी केली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी खूप महत्वाचं एक पायाभूत पुस्तक लिहिलं. त्याचं नाव होतं द राईज ऑफ मराठा पॉवर. याच पुस्तकात त्यांनी मराठा सत्तेच्या उदयाबद्दल एक असा युक्तिवाद मांडला जो त्या काळी एकदम नवीन होता. आणि हो, परीक्षेच्या दृष्टीनं हा युक्तिवाद समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता जरा इकडे लक्ष द्या. इथे 2 दृष्टिकोनांची थेट तुलना केली आहे. बघा, एका बाजूला आहे ब्रिटिशांचा दृष्टिकोन. ते काय म्हणायचे की मराठ्यांचा उदय ही एक अचानक, रँडम, नियोजन शून्य घटना होती. जसा काही जंगलात अचानक वणवा पेटतो ना, तसं काहीतरी. पण दुसऱ्या बाजूला न्यायमूर्ती रानडे यांनी हे मत पूर्णपणे खोडून काढलं. त्यांनी ठामपणे सांगितलं की मराठा सत्तेची उभारणी ही अजिबात अचानक झालेली नाहीये. अरे, त्यामागे अनेक शतकांची तयारी होती. महाराष्ट्रात एक मजबूत सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पाया तयार होत होता. आणि याच भक्कम पायावर स्वराज्याची इमारत उभी राहिली. त्यांच्या या मांडणीमुळे झालं काय, तर मराठ्यांच्या इतिहासाला एक तर्कशुद्ध आणि सन्माननीय आधार मिळाला. चला, आता आपले दुसरे प्रणेते विश्वनाथ काशीनाथ राजवाडे. हे फक्त एक लेखक नव्हते, तर त्या पलीकडे खूप काही होते. ते एक कठोर पद्धतीशास्त्रज्ञ होते आणि इतिहास संशोधनासाठी संस्था उभी करणारे एक द्रष्टे व्यक्तिमत्व होते. वी.का. राजवाडे यांना इतिहासाचार्य या नावाने ओळखलं जातं. आणि त्यांचा एकच ठाम आग्रह होता की आपण आपला इतिहास स्वतः लिहिला पाहिजे. पण महत्त्वाचं म्हणजे ते फक्त बोलून थांबले नाहीत. आपल्या या विचाराला कृतीत आणण्यासाठी त्यांनी 7 जुलै 1910 रोजी पुण्यामध्ये भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली. आणि ही संस्था पुढे ऐतिहासिक संशोधनाला चालना देणारी एक अत्यंत महत्त्वाची संस्था ठरली. आणि त्यांच्या कामाची व्याप्ती किती प्रचंड होती याचा अंदाज यावरून येईल.
त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने नावाचे 1-2 नव्हे तर तब्बल 22 खंड संकलित आणि संपादित केले. एवढंच नाही तर या प्रत्येक खंडाला त्यांनी इतक्या विद्वत्तापूर्ण प्रस्तावना लिहिल्या आहेत की त्या आजही इतिहास लेखनासाठी एक मार्गदर्शक ठरतात. राजवाडे यांनी इतिहासाची एक खूप व्यापक व्याख्या दिली आणि ही व्याख्या अनेकदा परीक्षेत विचारली जाते, त्यामुळे नीट लक्षात ठेवा. ते काय म्हणाले? इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण चित्र. याचा अर्थ काय? तर त्यांच्या मते इतिहास म्हणजे फक्त राजे, त्यांची युद्ध, कटकारस्थानं किंवा सत्ता मिळवण्यासाठीचे संघर्ष एवढंच नाही, तर त्यामध्ये त्यावेळच्या संपूर्ण समाजाचं, तिथल्या सर्व घटकांचं प्रतिबिंब असायला हवं. आता येतोय एक अत्यंत महत्वाचा मुद्दा. त्यांनी दिलेलं एक सूत्र, याकडे विशेष लक्ष द्या. त्यांच्या मते कोणतीही घटना ऐतिहासिक आहे की नाही हे ठरवण्यासाठी 3 घटक महत्वाचे आहेत. स्थळ म्हणजे जागा, काल म्हणजे वेळ आणि व्यक्ती. सोप्या शब्दात सांगायचं तर एखादी घटना कुठे घडली, केव्हा घडली आणि त्यात कोण कोण सामील होतं, या 3ही गोष्टींचा जेव्हा संतुलित विचार होतो तेव्हाच त्याला खरा इतिहास म्हणता येतं. आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत. पुराव्यांच्या बाबतीत ते प्रचंड कठोर होते. त्यांचा स्पष्ट आग्रह होता की इतिहास हा फक्त आणि फक्त अस्सल मूळ कागदपत्री पुराव्यांच्या आधारावरच लिहिला पाहिजे. कोणतीही ऐकीव, अपुष्ट किंवा अविश्वसनीय माहिती याला इतिहासात जागा नाही, असा त्यांचा ठाम नकार होता. बरं, आता आपण आपल्या तिसऱ्या महत्वाच्या व्यक्तिमत्वाकडे वळूया, विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या लेखणीत अशी ताकद होती की त्याचा थेट परिणाम भारताच्या स्वतंत्र लढ्यावर झाला. येथे पुन्हा एकदा 2 दृष्टिकोनांमधला फरक बघा, किती मोठा आहे तो. ब्रिटिश 1857च्या उठावाला काय म्हणायचे? शिपायांचे बंड, म्हणजे सिपॉय म्युटिनी. जणू काही ही सैनिकांची एक छोटीशी स्थानिक बंडखोरी होती. पण सावरकरांनी या घटनेकडे बघण्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकला. त्यांनी या घटनेला 1857चे स्वातंत्र्य समर असं नाव दिलं. भारताच्या स्वातंत्र्यासाठीचा तो पहिला संघटित लढा होता, असं त्यांनी ठामपणे मांडलं. आणि ही जी पुनर्मांडणी होती ती केवळ पुस्तकांपुरती किंवा अभ्यासापुरती मर्यादित नव्हती, तर त्या काळात जी स्वातंत्र्य चळवळ सुरू होती तिच्यासाठी हा एक थेट प्रेरणास्त्रोत ठरला. त्यांच्या 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाने अक्षरशः असंख्य क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी स्फूर्ती दिली. आता हे जे 3 प्रमुख विचारवंत आपण बघितले, रानडे, राजवाडे आणि सावरकर, यांच्या कार्याचा परिणाम खूप दूरगामी झाला. यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतर अनेक इतिहासकार पुढे आले आणि संशोधनाची नवनवीन क्षेत्र खुली झाली. या 3 मुख्य व्यक्तींव्यतिरिक्त इतरही अनेक नामवंत विद्वानांनी राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये मोलाचं योगदान दिलं. आणि हो, वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या पर्यायांमध्ये ही नावं अनेकदा विचारली जातात, त्यामुळे लक्षात असू द्या. यामध्ये रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधाकुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी आणि अनंत सदाशिव आळतेकर यांचा समावेश होतो. या सगळ्यांनीच भारताचा भूतकाळ भारतीय दृष्टिकोनातून मांडण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले. या राष्ट्रीय लेखनाच्या लाटेचा एक खूप चांगला परिणाम झाला, तो म्हणजे प्रादेशिक इतिहास लेखनाला गती मिळाली. म्हणजे काय? तर इतिहासकारांचं लक्ष आता दक्षिण भारताच्या इतिहासाकडे आणि तिथल्या भौगोलिक परिस्थितीकडे वेधलं गेलं, ज्याकडे आतापर्यंत काहीसं दुर्लक्ष झालं होतं. यामुळे झालं काय की भारताच्या इतिहासाची एक अधिक व्यापक आणि संपूर्ण समज निर्माण व्हायला मदत झाली. चला, आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्या सगळ्या महत्त्वाच्या माहितीला एकत्र आणूया. परीक्षेसाठी उपयोगी पडेल असा एक छोटासा सारांश घेऊया. हा जो तत्ता आहे तो अभ्यासासाठी खूप महत्वाचा आहे. बघा, यात प्रत्येक इतिहासकार त्यांचं मुख्य कार्य आणि त्यांचं सर्वात महत्त्वाचं योगदान एकदम स्पष्टपणे दिलेलं आहे. पटकन उजळणी करूया. न्यायमूर्ती रानडे यांनी मराठा सत्तेमागे सामाजिक आणि सांस्कृतिक पाया होता हे सांगितलं. विका राजवाडे यांनी अस्सल साधनांचा आणि स्थल, काल, व्यक्ती या सूत्राचा आग्रह धरला. आणि विदा सावरकर यांनी शिपायांच्या बंडाला पहिला स्वातंत्र्य युद्धाचा सन्मान मिळवून दिला. हे 3 मुद्दे अगदी पक्के लक्षात ठेवा. आणि ही जी संपूर्ण चळवळ आपण पाहिली ती आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडते. तो प्रश्न म्हणजे, जेव्हा एखादं राष्ट्र आपली कहाणी स्वतःच्या इतिहासकारांकडून सांगतं, तेव्हा ती कहाणी त्या राष्ट्राची ओळख आणि त्याचं भविष्य कसं घडवत असेल. खरंच इतिहास, अभिमान आणि देशाचं भवितव्य यांचं नातं किती घट्ट आहे हे यावरून दिसून येतं. तर याच राष्ट्रवादी विचारांच्या भक्कम पायावर स्वातंत्र्यानंतरच्या काळात इतिहास लेखनाची पुढची दिशा ठरली. आता या प्रकरणाच्या शेवटच्या भागात आपण स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन कसं होतं याचा अभ्यास करणार आहोत.
म्हणजे 1947 नंतर भारतात इतिहास कसा लिहिला गेला आणि त्यात मार्क्सवादी, सबाल्टन म्हणजे वंचितांचा इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास यांसारख्या नवीन विचारप्रवाहांचा उदय कसा झाला हे आपण पाहणार आहोत. तर मग पुढच्या भागाला येण्याआधी आजच्या सत्रातली माहिती, विशेषतः इतिहासकार आणि त्यांच्या पुस्तकांची नावं यांची एकदा चांगली उजळणी नक्की करा. नमस्कार. चला तर मग इतिहास या आपल्या विषयातील दुसऱ्या प्रकरणाच्या म्हणजेच इतिहास लेखन भारतीय परंपरा याच्या 5व्या आणि अगदी शेवटच्या भागाला सुरुवात करूया. बघा, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशात फक्त राजकीय बदल झाले नाहीत, तर आपला भूतकाळ बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो सुद्धा बदलला. आतापर्यंत जो इतिहास लिहिला गेला होता तो कुठेतरी वसाहतवादी चष्म्यातून लिहिला गेला होता, नाही का? त्याला आव्हान देण्याची आणि भारताची कहाणी आपल्या भारतीयांच्या दृष्टिकोनातून सांगण्याची गरज निर्माण झाली होती. आणि म्हणूनच इतिहासकारांनी आता फक्त राजे महाराजे आणि त्यांच्या लढायांच्या पलीकडे बघायला सुरुवात केली. स्वातंत्र्यानंतरचा इतिहास म्हणजे फक्त युद्ध आणि तहन होते, तर तो त्या समाजाचा होता ज्याने हा देश घडवला. मग साहजिकच आर्थिक व्यवस्था कशी होती, राजकीय विचारप्रणाली काय होती, आपल्या संस्कृतीचे वेगवेगळे पैलू काय आहेत, या सगळ्यावर लक्ष केंद्रित करून इतिहास लिहिला जाऊ लागला. आज आपण याच काळात उदयास आलेल्या 3 प्रमुख वैचारिक शाळा आणि काही स्वतंत्र इतिहासकारांच्या योगदानाचा एकदम सविस्तर अभ्यास करणार आहोत. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण प्रामुख्याने या 6 मुद्द्यांवर बोलणार आहोत. सुरुवात आपण मार्क्सवादी दृष्टिकोनापासून करू, कारण ह्या विचारसरणीने नंतरच्या अनेक ऐतिहासिक विचारांसाठी एक प्रकारे पाया घातला. त्यानंतर आपण बघू सबॉल्टन आणि स्त्रीवादी इतिहासलेखन, ज्यांनी पारंपरिक इतिहासाला एक जोरदार आव्हान दिलं. आणि हो, शेवटी आपण काही स्वतंत्र इतिहासकारांबद्दलही बोलणार आहोत, जेणेकरून आपल्याला हेही कळेल की इतिहास लिहिण्याचा कुठला एकच ठरलेला मार्ग नसतो. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. चला तर मग आपल्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या वैचारिक शाळेपासून सुरुवात करूया. मार्क्सवादी इतिहासलेखन हे नाव ऐकल्यावर कदाचित थोडं जड वाटेल, पण त्याच्या मुळाशी एक खूप सोपा आणि प्रभावी विचार आहे. तो म्हणजे कुठल्याही समाजाला समजून घ्यायचं असेल तर आधी त्याची आर्थिक रचना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. भूतकाळाचं विश्लेषण करण्यासाठी हा एक खूपच शक्तिशाली दृष्टिकोन आहे आणि आपल्या भारतीय इतिहासकारांनी त्याचा कसा उपयोग केला तेच आता आपण पाहणार आहोत. तर मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विचार करा की समाज ही एक मोठी इमारत आहे. मार्क्सवादी इतिहासकारांच्या मते या इमारतीचा पाया, तिचा फाउंडेशन म्हणजे त्या समाजाची अर्थव्यवस्था आहे. म्हणजे लोक कुठली अवजारं वापरतात, कारखान्यांची मालकी कोणाकडे आहे, जमीन कोण कसतं, हे सगळं. आणि बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे राजकारण, संस्कृती, धर्म या सगळ्या भिंती या पायावरच उभ्या आहेत. म्हणूनच त्यांचा सगळा भर उत्पादनाची साधने आणि उत्पादन पद्धती यावर होता. कुठल्याही सामाजिक घटनेचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर आर्थिकदृष्ट्या काय परिणाम झाला हे समजून घेणं त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं. उदाहरणार्थ, जातीय व्यवस्थेचा अभ्यास करताना ते तिला फक्त धार्मिक नियम म्हणून बघत नव्हते, तर प्रत्येक जातीचं आर्थिक व्यवस्थेत काय स्थान आहे आणि आर्थिक बदलांमुळे त्यांच्या परिस्थितीत कसा फरक पडला याचा ते अगदी सखोल अभ्यास करत होते. हे 4 विचारवंत म्हणजे भारतातील मार्क्सवादी इतिहास लेखनाचे आधारस्तंभ आहेत. प्रत्येकाने यात खूप मोलाची भर घातली आहे. कॉम्रेड श्रीपाद अमृत दांगे, जे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते, त्यांचं प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक तर मार्क्सवादी इतिहास लेखनाचं एक उत्तम उदाहरण मानलं जातं. यात त्याने भारतीय समाजाचा विकास वेगवेगळ्या आर्थिक टप्प्यांमधून कसा झाला हे दाखवून दिलंय. दामोदर कोसंबी यांनी तर प्राचीन भारताचा इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी सांख्यिकी आणि पुरातत्वीय पुराव्यांचा वापर करून एक अगदी नवीन दिशा दिली. या सगळ्या विद्वानांनी भारताच्या इतिहासाकडे पाहण्याचे एक नवीन आर्थिक दृष्टिकोन आपल्याला दिला. बरं, मार्क्सवादी इतिहासकारांनी आर्थिक वर्गावर लक्ष केंद्रित केलं, पण त्यानंतर एक नवीन विचार पुढे आला. काही विचारवंतांनी प्रश्न विचारला की फक्त आर्थिकच नाही तर जात, जमात किंवा सत्तेच्या राजकारणात आवाजच नसल्यामुळे जे लोक बाजूला फेकले गेले आहेत त्यांचं काय, ज्यांच्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष झालं त्यांच्या इतिहासाचं काय? आणि याच प्रश्नातून सबॉल्टन म्हणजेच वंचितांच्या इतिहासाचा जन्म झाला. सबॉल्टन या शब्दाचा सरळ अर्थ आहे तळागाळातील किंवा सर्वात खालच्या स्तरावरील.
ही विचारसरणी त्या लोकांच्या इतिहासावर लक्ष केंद्रित करते ज्यांना अनेकदा मुख्य प्रवाहातील इतिहासात जागाच मिळत नाही. पण मग प्रश्न येतो की त्यांचा इतिहास जाणून कसा घ्यायचा? कारण सरकारी कागदपत्र किंवा मोठ्या लोकांच्या डायऱ्या यात सामान्य माणसाची गोष्ट कुठे सापडणार? त्यांची कहाणी तर त्यांच्या गाण्यांमध्ये, त्यांच्या लोककथांमध्ये आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या दंतकथांमध्ये जिवंत असते. सबॉल्टन इतिहासकारांनी हेच ओळखलं की या तोंडी स्रोतांकडे लक्ष दिल्याशिवाय वंचितांचा आवाज आपल्याला कधी ऐकूच येणार नाही. या तळागाळातून इतिहास लिहिण्याच्या विचाराला एक भक्कम तात्विक बैठक दिली ती अँटोनियो ग्राम्शी यांनी. आणि गंमत म्हणजे ग्राम्शी यांनी हे विचार मुसोलिनीच्या फॅसिस्ट राजवटीत तुरुंगात असताना मांडले. सत्ता आणि दडपशाहीचा इतका जवळून अनुभव घेतल्यामुळे त्यांना एक वेगळीच दृष्टी मिळाली. त्यांचा युक्तिवाद अगदी सोपा होता की खरा इतिहास हा वरून खाली म्हणजे राजा महाराजांकडून लोकांपर्यंत असा नाही, तर तो खालून वर म्हणजे सामान्य लोकांच्या अनुभवातून लिहिला गेला पाहिजे. त्या काळातल्या मोठ्या लोकांच्या इतिहासाच्या परंपरेला हे एक थेट आणि क्रांतिकारक आव्हान होतं. ग्रॅम्ची यांनी कल्पना तर दिली, पण भारतात या विचाराला एक मोठी चळवळ बनवण्याचं श्रेय जातं ते रणजित गुहा यांना. गुहा यांनी फक्त एक विचार भारतात आणला नाही, तर त्यांनी इतर इतिहासकारांना सोबत घेऊन सबऑल्टन स्टडीज नावाची एक ग्रंथमालिकाच सुरू केली. या व्यासपीठावरून त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अगदी पद्धतशीरपणे भारतीय इतिहासातील राष्ट्रवाद, शेतकऱ्यांचे उठाव आणि वसाहतवादी राजवट यांसारख्या मोठ्या घटनांचा तळागाळातील लोकांच्या दृष्टिकोनातून पुनर्विचार केला. यामुळे भारतीय इतिहास लेखनाची दिशाच बदलून गेली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि आता एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. 1980च्या दशकात जेव्हा विद्वान ह्या कल्पनांवर चर्चा करत होते, त्याच्या अनेक दशकं आधीच आपल्या भारतातल्या 2 द्रष्ट्या विचारवंतांनी हे विचार प्रत्यक्षात आणले होते. त्यांनी कदाचित सबऑल्टन हा शब्द वापरला नसेल, पण शैक्षणिक वर्तुळात ही एक फॅशन बनायच्या खूप आधीच ते समाजातील सर्वात शोषित घटकांच्या दृष्टिकोनातून इतिहास लिहित होते. महात्मा फुले यांनी त्यांच्या गुलामगिरी या पुस्तकातून त्या काळासाठी एक अत्यंत क्रांतिकारक काम केलं. त्यांनी जातीय शोषण आणि स्त्रियांची दुय्यम स्थिती यांना एकत्र जोडून पाहिलं आणि या दोन्ही गोष्टी धर्माच्या नावाखाली कशा टिकवीन ठेवल्या जातात हे दाखवून दिलं. तर डॉक्टर आंबेडकरांचा युक्तिवाद ह्यापेक्षाही अधिक सखोल होता. ते फक्त असं म्हणाले नाहीत की दलितांकडे दुर्लक्ष झालंय, तर त्यांनी हे सिद्ध केलं की दलितांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे संपूर्ण भारताचा इतिहासच चुकीचा आणि अपूर्ण राहतो. त्यांच्या मते दलितांच्या अनुभवाशिवाय भारताला समजून घेणंच अशक्य आहे. आत्तापर्यंत आपण वर्ग आणि वंचित समूहांवर लक्ष केंद्रित करणारे विचारप्रवाह पाहिले, पण लोकसंख्येचा आणखी एक अर्धा भाग होता ज्यांचा इतिहास मोठ्या प्रमाणात अदृश्य होता, तो म्हणजे स्त्रिया. आणि याच जाणीवेतून एका नव्या, तितक्याच शक्तिशाली आणि सुधारणावादी दृष्टिकोनाचा उदय झाला, तो म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन. याची गरज का होती? याचं कारण अगदी सोपं होतं. आतापर्यंत इतिहास लिहिणारे बहुतेक जण पुरुष होते, त्यामुळे नकळतपणे पुरुषांचे अनुभव आणि त्यांचं कर्तृत्व हेच इतिहास मानलं गेलं. उदाहरणार्थ, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा विचार करा. आपल्याला महान पुरुष नेत्यांची नावं अगदी तोंडपाठ आहेत, पण त्या हजारो स्त्रियांचं काय, ज्यांनी मोर्चांमध्ये भाग घेतला, संघटना चालवल्या आणि तुरुंगवासही भोगला? स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे फक्त इतिहासात काही स्त्रियांची नावं जोडणं नाही, तर स्त्रियांच्या अनुभवांना गांभीर्याने घेतल्यावर संपूर्ण इतिहास कसा बदलून दिसतो हा प्रश्न विचारणं आहे. ह्या पुस्तकांचं धाडस समजून घेण्यासाठी आपल्याला 19व्या शतकातल्या भारतात जावं लागेल. ज्या काळात स्त्रियांना समाजात अक्षरशः काहीच अधिकार नव्हते, त्या काळात ताराबाई शिंदे यांनी स्त्रियांच्या चारित्र्यावर टीका करणाऱ्या लेखांना उत्तर म्हणून स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलं. हे पुस्तक म्हणजे स्त्रियांच्या प्रतिष्ठेची एक ज्वलंत आणि आवेशपूर्ण बाजू मांडणारं होतं. त्यांचे लेखन त्या काळाच्या मानाने प्रचंड धाडसी होतं आणि म्हणूनच ते भारतातील पहिलं स्त्रीवादी लेखन मानलं जातं. यानंतर पंडिता रमाबाई यांनी सुद्धा त्यांच्या लेखनातून उच्चवर्णीय हिंदू स्त्रियांच्या जीवनातलं दुःखद वास्तव जगासमोर आणलं. स्वातंत्र्यानंतर जेव्हा भारतीय संविधानाने सगळ्यांना समानतेचा हक्क दिला, तेव्हा स्त्रीवादी लेखनाची दिशाच बदलली. आता प्रश्न हा होता की कागदावर दिलेली समानता प्रत्यक्षात उतरली आहे का? स्त्रीवादी इतिहासकारांनी नव्या भारतातील स्त्रियांच्या आयुष्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांना शिक्षण मिळतंय का? कामाच्या ठिकाणी त्यांना समान वागणूक मिळते का? राजकारणात त्यांचा सहभाग किती आहे? स्वातंत्र्याची जी आश्वासने होती ती सर्वांसाठी पूर्ण होत आहेत की नाही याचा शोध घेणं हे त्यांच्या लेखनाचं केंद्र बनलं.
या काळात अनेक विद्वानांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. मीरा कोसंबी यांनी पंडिता रमाबाई आणि भारतातील पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई यांच्यासारख्या स्त्रियांच्या जीवनकथांवर प्रकाश टाकला. पण डॉक्टर शर्मिला रेगे यांचं काम विशेष महत्त्वाचं आहे. का? कारण ते आपल्याला दाखवतं की स्त्रीचा अनुभव हा एकसारखा नसतो. एका दलित स्त्रीला दुहेरी दडपशाहीचा सामना करावा लागतो. एक म्हणजे पुरुषप्रधान समाजात स्त्री असण्याचा आणि दुसरा म्हणजे जातीय समाजात दलित असण्याचा. दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रांचा अभ्यास करून डॉक्टर रेगे यांनी अशा स्त्रियांचा आवाज समोर आणला ज्यांना 2 पातळ्यांवर शांत केलं गेलं होतं. मार्क्सवादी, सबॉल्टन आणि स्त्रीवादी हे विचारप्रवाह खूप प्रभावी ठरले यात शंका नाही. पण हे लक्षात ठेवणंही महत्त्वाचं आहे की प्रत्येक इतिहासकार अशा कुठल्या तरी एकाच चौकटीत काम करतो असं नाही. काही जण कोणत्याही विशिष्ट सिद्धांताला बांधील न राहता पुरावे जिथे नेतील तिथे जाणं पसंत करतात. आणि त्यांचं कार्य आपल्याला इतिहासाचं एक संतुलित आणि संपूर्ण चित्र देण्यासाठी तितकंच मोलाचं ठरतं. या यादीत अनेक मोठी नावं आहेत. गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठ्यांच्या इतिहासावर इतकं प्रचंड लेखन केलं की लोक त्यांना रियासतकार या नावानेच ओळखू लागले. सर जदुनाथ सरकार यांनी मुघल आणि मराठा इतिहासावर, विशेषतः शिवाजी महाराजांवर सखोल संशोधन केलं. आणि अगदी अलीकडच्या काळात रामचंद्र गुहा यांनी भारताच्या पर्यावरणीय इतिहासापासून ते इंडिया आफ्टर गांधी या स्वातंत्र्योत्तर भारतावरील महाग्रंथापर्यंत विविध विषयांवर लिहून स्वतंत्र इतिहास लेखनाची परंपरा समृद्ध केली आहे. या प्रकरणामध्ये आपण खूप मोठा प्रवास केलाय नाही का? मार्क्सवादी इतिहासाच्या आर्थिक विश्लेषणापासून ते स्त्रीवादी इतिहासलेखनातून उलगडलेल्या वैयक्तिक कथांपर्यंत. आता वेळ आली आहे या सगळ्या तुकड्यांना एकत्र जोडण्याची आणि भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेचं एक मोठं आणि स्पष्ट चित्र पाहण्याची. या टाईमलाईनवर एकदा नजर टाकली की एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. भारतीय इतिहास लेखनाचा प्रवास हा अधिकाधिक सर्वसमावेशक होण्याचा प्रवास आहे. आपण सुरुवात केली राजा आणि साम्राज्यांपासून. मग राष्ट्र ही संकल्पना केंद्रस्थानी आली. त्यानंतर लक्ष आर्थिक वर्गाकडे, मग वंचितांकडे आणि स्त्रियांकडे वळलं. प्रत्येक टप्प्याने आधीच्या टप्प्याला पुसून टाकलं नाही, तर आपल्या भूतकाळाच्या समजेमध्ये एक नवीन आणि महत्त्वाचा थर जोडला, ज्यामुळे ती अधिक समृद्ध आणि गुंतागुंतीची झाली. आणि यासह आपलं हे प्रकरण 2 इथे पूर्ण होत आहे. हे विश्लेषण संपवण्यापूर्वी एक विचार मनात येतो. इतिहास लिहिण्याचा दृष्टिकोन सतत बदलतोय, विकसित होतोय. जसं आपण पाहिलं, एकेकाळी दुर्लक्षित असलेल्या अनेक समूहांना आता इतिहासात आवाज मिळालाय. पण हा प्रवास इथेच संपत नाही. मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आजही असे कोण आहेत ज्यांच्या कथा, ज्यांचे अनुभव अजूनही सांगितले जायचे बाकी आहेत? यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या भागात.